नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत भगवान ओंकारेश्वराच्या आध्यात्मिक सफरीला। भगवान ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी चौथे असणारे ज्योतिर्लिंग आहे। हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशामधील खंडवा जिल्ह्यामध्ये स्थित आहे। आता मध्य प्रदेशामधील खंडवा जिल्ह्यामध्ये स्थित असल्यामुळं तुम्हाला जर या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही पोहोचणार कसं? तर यासाठी तुम्हाला रेल्वेचे पर्याय आहेत। म्हणजे तुम्ही दक्षिण भारताकडून येत असाल तर खंडवा या ठिकाणी तुम्ही उतरून ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी बसने जाऊ शकता, किंवा तुम्ही उत्तर भारतातून येत असाल तर जवळचं रेल्वे स्टेशन तुम्हाला इंदूर आहे। इंदूर या ठिकाणी उतरून तुम्ही त्या ठिकाणी बस करून बसच्या साहाय्याने ओंकारेश्वरला पोहोचू शकता। ठीक आहे, आता तुम्ही ओंकारेश्वरला पोहोचलेला आहात आणि मग त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था ही खूप महत्त्वाची आहे। मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला जर राहायचं असेल तर त्या ठिकाणी धर्मशाळाही भरपूर आहेत, हॉटेल्सही भरपूर आहेत, चांगली 5 स्टार हॉटेल्स पण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। परंतु तुम्हाला उत्तम स्टे ऑप्शन आहे गजानन महाराजांची धर्मशाळा। गजानन महाराजांची धर्मशाळा अतिशय उत्तम सेवा त्या ठिकाणची सेवेकरी आपली करतात आणि अतिशय कमी खर्चामध्ये, म्हणजे अगदी फॅमिलीसाठी रूम पाहिजे असेल तर 700 रुपयामध्ये रूम तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असते। या ठिकाणी सकाळच्या वेळी नाश्त्याची उत्तम सोय आहे, त्याचबरोबर दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही कमी पैशामध्ये अतिशय स्वादिष्ट जेवणही त्या ठिकाणी करू शकता। अतिशय मन लावून ती सेवेकरी आपली सेवा करतात। सकाळी आम्ही पोहोचलो तो ब्रह्मपुरी घाटावरती। ब्रह्मपुरी घाट या ठिकाणी नर्मदा नदीवरती स्नान करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आपण नर्मदा नदीमध्ये स्नान केल्यानंतर आपण जातो ते ओंकारेश्वराच्या दर्शनाला। ओंकारेश्वराच्या दर्शनाला जायचे 2 ऑप्शन्स आहेत। आपण ज्या ठिकाणी ब्रह्मपुरी घाटावरती आंघोळ करतो त्याच ठिकाणाहून बोटीनं तुम्हाला ब्रह्मपुरी घाटावरनं ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी बोटीतून नेलं जातं। त्याच्यासाठी साधारणतः 100 ते 150 रुपये प्रति व्यक्ती फी ते बोटीवाले आकारतात। परंतु आम्ही त्या ऑप्शनने जाण्याऐवजी आम्ही या पुलावरनं ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी जाणं पसंत केलं। पुलावरनं जाणं खूप प्रसन्न आणि आनंददायी वाटतं, कारण पुलावरून आपल्याला संपूर्ण नर्मदा नदीचा जो परिसर आहे किंवा ओंकारेश्वर मंदिराचा जो परिसर आहे हा खूप छान दिसतो। आपल्याला खूप मन समाधान वाटतं। आपल्याला नर्मदा नदीचंही खूप दूरपर्यंत दर्शन होतं। त्याचबरोबर समोर असणारा जो डॅम आहे नर्मदा नदीवरचा तोही आपल्याला या ठिकाणी दिसतो। आम्ही अशा पद्धतीने ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं। ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी साधारणतः आम्हाला 1 तास लागला, कारण आम्ही ज्या दिवशी गेलेलो होतो त्या दिवशी त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती, त्यामुळे खूप लांब लाईन होती आणि त्यामुळे आम्हाला दर्शनासाठी साधारणतः 1 तास लागला। ओंकारेश्वराचं छान दर्शन झालं, मन प्रसन्न झालं आणि ओंकारेश्वराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही परत त्याच पुलावरनं आलो ते ब्रह्मपुरी घाटामध्ये। या ठिकाणी मी जिथे उभा आहे तो आहे ब्रह्मपुरी घाट आणि याच ठिकाणी नर्मदा नदीची आरती संध्याकाळी होत असते। नर्मदा नदीच्या आरतीलाही उपस्थित राहतात। म्हणजे हा ब्रह्मपुरी घाट हा ओंकारेश्वरामधील एक महत्त्वाचं स्थळ आहे। त्यानंतर आम्ही गेलो होते ममलेश्वराच्या दर्शनासाठी। ओंकारेश्वराचं दर्शन झाल्यानंतर ममलेश्वराचंही दर्शन या ठिकाणी आपल्याला घ्यावंच लागतं, कारण हे जे ओंकारेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे हे दोन्ही मिळून, म्हणजे ममलेश्वर आणि ओंकारेश्वर दोघांनी मिळून एकत्रित हे ज्योतिर्लिंग गृहीत धरलं जातं आणि म्हणून दोन्ही ठिकाणी दर्शन होणं अपेक्षित आहे। हा जो सुंदर पूल दिसतोय या ठिकाणी निश्चित फोटो काढण्याचा मोह प्रत्येकालाच होतो। ओंकारेश्वर आणि ममलेश्वराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही परत आमच्या रूमकडे गेलो। परंतु या ठिकाणी फक्त तुम्हाला ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे 2च तीर्थक्षेत्र पाहायला मिळत नाहीत, तर या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत। ह्या मंदिरामध्येही जाऊन आपण दर्शन करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी परिक्रमाचाही रूट आहे। या परिक्रमा रूटवरती आपण जाऊन त्या ओंकारेश्वर बेटास आपण पवित्र असे प्रदक्षिणा घालू शकता। या ठिकाणी एक दुसरा घाट आपल्याला समोर दिसत आहे। ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी जाताना या दोन्ही घाटावरनं आपण बोटीनं ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी जातो। अतिशय रम्य असा हा परिसर आहे। ममलेश्वराचं दर्शन आम्ही घेतलं। हे मंदिर तुम्हाला जे दिसत आहे ते आहे ममलेश्वराचं मंदिर। त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही पुन्हा आमच्या रूमकडे निघालो। परंतु जात असताना पाठीमागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला ओंकारेश्वर मंदिर परिसरातील हे विहंगम दृश्य दिसतं। समोर मंदिर तुम्हाला दिसत आहे आणि त्याचबरोबर हा जो घाट आहे या घाटावरती अनेक बोटी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। या बोटीमधून आपण ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी जाऊ शकता। फॅमिली मेंबर या ठिकाणी बोट बुक करून दर्शनासाठी जात आहेत हे आपणास दिसत आहे। अशा पद्धतीने आम्ही ओंकारेश्वर आणि ममलेश्वराचं दर्शन घेतलं आणि परत आम्ही गजानन महाराजांच्या धर्मशाळेमध्ये पोहोचलो। या ठिकाणी अतिशय उत्तम व्यवस्था होती।
तिथले बगीचा खूप सुंदर होता. या बगीच्यामध्ये फोटो काढण्याचा मोह आपणास होतो. त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय सुंदर स्वामी श्री गजानन महाराजांचं छानसं मंदिर आहे.